सगळ्याला वाटून देतात. म्हणजे मग मला पुढे 8 दिवस घ्यायचं काम नाही पडत. मग आलो, हा काढा तंबाखू, काढा तंबाखू. 8 दिवस मी घेतच नाही म्हणे तंबाखू. मग निंबोरा नाही बोलतं, आमच्या दादाचं बोलतं जिव्हाळ्याचं सगळ्यांकडे अगदी. भगवानरावचं घर. हा, म्हणजे आमचे दादा रिटायर झाले तर 10-5 वर्षांतर समजा मग हस्त्याहून कन्नाडला जायचे तर ते एसटीत बसलेले पोर राहायचे तर चेअर ओळखायचे, का रे तू आमक्याचा का, म्हणजे निंबोऱ्याचा, तू तमक्याचा का, असं करायचे ते. काय ते गुरुजी, काय ते जुना कारभार, किती प्रेम, किती आपुलकी, काय कलियुग आहे हे. कलियुग कोणी नाही रे कोणाचे धानबावले. बरोबर आहे. मी नानाला म्हटलं तुम्हाला भेटण्यामागे माझा स्वार्थ आहे म्हणे. काय म्हटलं, आमच्या दादाला आनंद होता सर्व की भाऊ कमीत कमी नानाकडे जातो, 2 शब्द विचारतो, सहानुभूती भेटतो, समाधान वाटत, त्यांना तिथं समाधान वाटतं, म्हणून मला असा अर्थ आहे. मग नाना हसायला लागले. आणि ते भाऊ आला की मला सगळ्या उचंबळून येतात गोष्टी. हो ना. हा, आणि मामा असते तर मग काय प्रश्नच नाही. मग काय, ते दोघं जण इथंच गप्पा मारत बसले. नाही, आमचे दादा इथून 8-8 दिवस हल्ले नसते. काय ना. हो, तरी ते काही थोडं दुखणं वाहनं निघालं की ते इथंच यायचे, थांबायचे इथं. हो ना. एवढं जिव्हाळा, एवढं प्रेम आजकाल कुठं दिसतं का. वय 85 झालं की काही हे स्लॅब बदलतो ना पेन्शनचा. हो ना, हो ना. काही माहिती आहे का त्याच्याबद्दल. नाही कडे. नाना वरचं काम झालं पूर्ण. आता पाहून घ्या तुम्ही. हा, मागच्या वेळेस आलो होतो ना आम्ही, वर जाऊन पाहिलं सगळं. काय रे. मग म्हणजे वर सगळं झालं, प्लॅस्टर, टाईल्स वगैरे. आता पाहून घ्या तुम्ही दोघे. बर, बर. सध्या वर रिकामाचे का मग. सध्या रिकामाचे वर सोडून त्याला व्यवस्थित करून ठेवा ना. हॅलो. नाही नाही नाही, तसं काढून ठेवा, तो कागदामध्ये गुंडाळा त्याला. हो ना. आणि फिरून घ्यायचं असतं नाही तर वाफ होईल का.